पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे। अमरावतीमध्ये सध्या पेट्रोल 112.78 रुपये तर डिझेल 98.43 रुपयांवरती पोहोचलेलं आहे। दरम्यान या दरवाढीवरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अमरावतीकरांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी, पाहूया। गव्हर्नमेंटने सरळ एकदम रेट वाढवून द्यायला पाहिजे बस। आणि फिक्स करून द्यायला पाहिजे की हे रेट झालेले आहेत बा आता, आणि पुरवठा जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा व्हायला पाहिजे बस। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, आपण करताय का? ठीक आहे, सगळे लोक मान्य आहेत त्यांच्या पंतप्रधानांच्या दृष्टीनं, आपण सगळ्यांनी करू आपण, पण तरी जे कमर्शियल डिझेल लागतं ते तर वापरावंच लागेल ना। याच्यामुळे काही जास्तीचा फरक पडलेला असं वाटत नाही मला, कारण जागतिक स्थिती पाहता आज आपण फार चांगल्या कंडिशनमध्ये आहे। आपल्या इथे पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्याच्यामुळे याच्यामुळे काही जास्त फरक पडणार आहे असं वाटत नाही मला। ते तर वाढणंच आहे सर, महागाई वाढत आहे। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, होईल? शक्य आहे का? आज काम निघू शकते, उद्या नाही निघू शकत, असं काही गरज नाही आहे। जरूर नाही म्हणजे कसं आहे, आज समजा आपण वापर नाही, पुढं मागं जास्त काम निघू शकते, कुठं जायचं इकडं तिकडं कमी होऊ शकते काय? आहे काय? शक्य आहे काय? आता त्याला काय जागतिक बाजारपेठेत जर भाववाढ झाली असेल तर यांना करणं शक्यच आहे। भारतात पेट्रोलची उत्पादन होतच नाही ना। हां, आणि थोडंसं काळजीपूर्वक पेट्रोलचा वापर केला तर ते मेंटेन केल्या जाते। पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, आपण करताय का? हो, नक्की कामापुरताच गाडीचा वापर करतो, त्यामुळं मी मेंटेन करतो बरोबर।